शैक्षणिक सत्र 2025-2026च्या संच मान्यतेप्रमाणे समायोजन करावयाचे आहे। यासाठी महत्त्वाची बाब आहे ती संच मान्यतेचं काम पूर्ण होणे। संच मान्यता आणि समायोजनाच्या अनुषंगाने आज आपण एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत। या पत्रामध्ये सांगितलेली माहिती ही राज्यातल्या शाळांसाठी आणि शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी आहे। आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक 18 मार्च 2026 एक महत्त्वपूर्ण पत्र जाणून घेणार आहे। प्रस्तुत पत्र संच मान्यता आणि समायोजनाच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती प्रदान करणारे आहे। अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे। आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते। प्रस्तुत पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक पश्चिम, दक्षिण, उत्तर क्षेत्र, बृहड मुंबई यांना पाठविण्यात आलेला आहे। पत्राचा विषय आहे अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर समायोजनाबाबत। सन 2025-2026 संच मान्यता कामकाज शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख व शाळा स्तर यांच्या लॉगिनला विद्यार्थी, कार्यरत पदे, माध्यम, अनुदान प्रकार, वर्ग व शाखा इत्यादी नमूद नसणे या कारणामुळे संच मान्यता झालेल्या नसल्याचे दिसून येते। विविध स्तरावर अशा 1600 शाळा प्रलंबित असल्याचे दिसून येते। आपणास सूचना देण्यात येते की सन 2025-2026च्या संच मान्यताप्रमाणे तातडीने समायोजनाच्या शासन निर्णयाप्रमाणे समायोजन करावे, याबाबत निर्देश यापूर्वीच देण्यात आलेले आहेत। तातडीने सन 2025-2026 संच मान्यतेचं कामकाज पूर्ण करण्यात यावे। सन 2025-2026 संच मान्यता उपरोक्त कारणामुळे झाली नसल्यास तात्पुरत्या स्वरूपात मागील वर्षाच्या तुलनेत विद्यार्थी संख्या कमी झाली नसल्यास अशा शाळांच्या बाबतीत सन 2024-2025ची संच मान्यता विचारात घेऊन समायोजनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी। सन 2025-26ची संच मान्यता झाली नसल्यास मंजूर पदापेक्षा जास्त पदाचे वेतन व भत्ते शालार्थ प्रणालीतून अदा होणार नाहीत, असे माननीय शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेला आहे। राज्यातल्या 1600 शाळा अशा आहेत की ज्यांची संच मान्यता प्रलंबित आहे। त्या पार्श्वभूमीवर हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे। माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं 18 मार्च 2026 हे एक महत्त्वपूर्ण पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।